नमस्कार, मी अमोल पारख तुमचं सहर्ष स्वागत करतो लाईफ चेंजिंग बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये. तर लाईफ चेंजिंग बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणजे लाईफला चेंज करणारी बिझनेसची अपॉर्च्युनिटी. तर त्यामध्ये मी स्वागत करतो सनेज आणि ESI सिस्टमच्या माध्यमातून. तर सगळ्यात महत्त्वाचं अपॉर्च्युनिटीची आपल्याला गरज काय मित्रांनो? अपॉर्च्युनिटीची गरज आहे आपल्याला आपले स्वप्न साकार करण्यासाठी. आपले स्वप्न एक असतात, आपल्या गरजा एक असतात, आपले स्वप्न. गरजाच फुलफिल होत नाहीत तर स्वप्न आपण विसरून गेलो. आणि नॉर्मली जर बघितलं गेलं तर स्वप्न कशासाठी असतात, कुठले स्वप्न असतात? तर सगळ्यात पहिलं स्वप्न असतं प्रत्येकाला वाटतं माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स असावा. दुसरं स्वप्न असतं मला एक चांगलं घर असावं. तिसरं असतं लक्झरियस कार असावी. चौथं असतं मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. पाचवं असतं सुरक्षा, फॅमिलीला सिक्युरिटी पाहिजे. एक टाईम फ्रीडम पाहिजे. त्याचबरोबर विदेश यात्रा फिरायला चान्स पाहिजे. मान सन्मान रिस्पेक्ट पाहिजे आणि एक चांगलं आरोग्य पाहिजे. हे स्वप्न असतात. पण हे स्वप्न साकार आपले होत नाहीत. आणि हे स्वप्न जर साकार करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं? तर 4 प्रकारचे मार्ग असतात स्वप्न साकार करण्यासाठी. म्हणजे स्वप्न साकार करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागतात ते म्हणजे पैसे. आणि पैसे कमवण्याचे आज मार्केटमध्ये 4 मार्ग आहेत. एक आहे एम्प्लॉयमेंट, नोकरी करा. दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट, छोटा मोठा एखादा व्यवसाय करा, प्रोफेशनल बना. तिसरं आहे बिझनेसमॅन बना. आणि चौथा आहे ते म्हणजे इन्व्हेस्टर बना. या 4 मार्गाने आपण पैसे कमवतो. पण यात जर बघितलं गेलं तर एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट हे ऍक्टिव्ह इन्कममध्ये मोडतात, काम केलं तर येणारा पैसा. आणि बिझनेस आणि इन्व्हेस्टर हे जे आहे हे सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये मोडतं, ज्यातून आपल्याला पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून इन्कम येतं. तर आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे हेच पॅसिव्ह इन्कम कसं मिळावं यावरती मित्रांनो मी बोलणार आहे. तर बिझनेसमॅन लोक आणि इन्व्हेस्टर लोक मोठा पैसा का कमवतात? तर हे लोक पैसा कमवतात कारण यांच्या घरामध्ये येतो पॅसिव्ह इन्कम. आणि पॅसिव्ह इन्कम येतो. पण जर बघितलं तर नॉर्मली हे व्यवसाय करणारे लोकांची संख्या खूप कमी आहे. फक्त 5% लोक आज हे करतात आणि मोठा पैसा कमवतात. आणि 95% लोक आज ऍक्टिव्ह इन्कमवरती अवलंबून असतात. तर मग ऍक्टिव्ह इन्कम मध्ये 2 इन्कम असतात मेजरली जे आपण निवडतोय. काय? नोकरी. दुसरा आहे ट्रॅडिशनल बिझनेस. मग नोकरीमध्ये जर बघितलं तर नोकरीचे चॅलेंजेस काय असतात? लिमिटेड इन्कम आहे, बॉसिंग आहे, टाइम लिमिट आहे, सिक्युरिटी नाही आहेत, बरेच अशा चॅलेंजेस असतात. आणि ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट, लो प्रॉफिट मार्जिन, एक्सपेन्स, कॉम्पिटिशन, मंदी आणि नेट प्रॉफिट असे अनेक चॅलेंजेस इथं पण असतात. मग आज जर पाहिलं गेलं तर काळ बदलत चाललाय. म्हणतो आपण परिवर्तनी संसार का नियम आहे. यामध्ये जर बघितलं तर 1950 साली प्लास्टिक इंडस्ट्री होती, 60 साली ऑइल आली, 70 साली ऑटोमोबाईल आली, 80 साली ॲग्रिकल्चर आली, 90 साली कम्प्युटर आली, इंटरनेट आली आणि त्याचबरोबर IT 2010 साली IT सेक्टर आलं. पण आत्ताचा जर काळ बघितला तर हा डायरेक्ट सेलिंगचा आहे. मग वेलकम आहे तुमचं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये. तर पहिलं समजून घ्या आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय. तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जर बेस्ट फीचर बघितलं इथं कुठली इन्व्हेस्टमेंट नाही आहे, इथं कुठले रिस्क नाही आहे, पार्ट टाइम फुल टाइम आपण बिझनेस करू शकतो. इथं कुठली एरिया लिमिट नाही आहे, कुठलं कॉम्पिटिशन नाही आहे, मंदीचं तर टेन्शनच नाही आहे, त्याचबरोबर टार्गेट कुठले नाही आहेत. आणि कोण करू शकतं? तर याच्यामध्ये तुम्हाला एज मॅटर करत नाही, क्वालिफिकेशन मॅटर करत नाही, कास्ट मॅटर करत नाही, कलर मॅटर करत नाही, गरीब श्रीमंत मॅटर करत नाही आणि अनुभव आहे का नाही मॅटर करत नाही. मग डायरेक्ट सेलिंग बिझनेस बद्दल थोडं आपण समजून घेऊया. डायरेक्ट सेलिंग बिझनेस पहिला आला कुठून? 1940 साली अमेरिकेमधून आला, 96 साली हा भारतामध्ये आला, 2021 साली हा इंडियन गव्हर्नमेंटने याच्यावर इंडियामध्ये मोठ्या लेवलला उतरला आणि इंडियन गव्हर्नमेंटने 2021 साली याच्यावरती लॉ आणले गेलेत. म्हणजे 96 ला इंडियामध्ये आला, 21 साली लॉ आले. मग याच्याबद्दल जर बघितलं गेलं तर एक फिक्की सारखी संस्था पण खूप प्रमोट करते. त्याचबरोबर एक्सपर्ट लोकांची व्ह्यू पण याच्यावरती खूप चांगल्या लेवलचे आहेत. इव्हन एवढंच नाही तर इंडियन गव्हर्नमेंटने याच्यावरती काही डिप्लोमा कोर्सेस पण सुरू केले आहेत जे आज आपल्याला स्कूल कॉलेजेसमध्ये बघायला मिळतात. मग ट्रॅडिशनल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंग बिझनेस मधला फरक समजून घेऊ. मार्केटला कुठलाही प्रोडक्ट, एक असतो प्रोडक्ट बनवणारा आणि एक असतो खरेदी करणारा. मग प्रोडक्ट बनवला आपण त्याला मॅन्युफॅक्चरर म्हणतो आणि एक असतो कस्टमर घेणारा. मग आज जर कुठल्याही कस्टमरपर्यंत एखादं प्रोडक्ट आलं तर ते प्रोडक्ट जे मिळतं त्या प्रोडक्टला जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पाहिली तर नॉर्मली ती 40% असते. मग एखादी वस्तू 40 रुपयाला बनती, कस्टमर घेतो 100 रुपयाला आणि मध्ये जो 60% रक्कम असते एका पॅनलमध्ये वाटली जाते. त्यामध्ये रिटेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट असे लोक असतात. शिवाय जाहिराती पण केल्या जातात, बरोबर ना. तब्बल 60% पैसा यांच्यामध्ये वाटला जातो. मग डायरेक्ट सेलिंग सिस्टम मध्ये काय, सनेजमध्ये काय फरक आहे? कंपनी, आपली कंपनी स्वतः प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते बऱ्याच प्रमाणात आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं तर कस्टमर पर्यंत ती प्रोडक्ट पोहोचवते. यामध्ये जो 60% पैसा मधल्या पॅनलमध्ये गेला होता तो बाजूला काढला गेला आणि तो पैसा कंपनी तुम्हाला आणि मला, माझ्यासारख्या लोकांना डिस्ट्रीब्यूट करायला तयार आहेत आपल्या बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून. मग पहिले समजून घेऊया सनेज काय.
तर सनेज मित्रांनो अशी एक कंपनी आहे जी मे 2016 म्हणजे तब्बल 7 वर्षापूर्वी चालू झाली कंपनी आणि आज कंपनीचं प्रोफाईल खूप सुंदर असं जबरदस्त लेवलचं आहे. त्यामध्ये जनरेशन प्लॅन जो आहे कंपनीचा, ज्या प्लॅन बद्दल तुमच्याशी बोलणार आहे, तो साधारणतः 1 जुलै 2020 ला म्हणजे ऑलमोस्ट 3 वर्षापूर्वी सुरू झाला होता. मग हे जर बघितलं गेलं ते कंपनीचं प्रोफाईल जे पुण्यामधनं कंपनी सुरुवात केली ते एका छोट्याशा ऑफिसपासून आज बघता बघता एंटायर आज इंडियामध्ये कंपनी खूप मोठ्या लेवलला पोहोचली. मग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत छगनजी राठोड सर आणि त्याचबरोबर बिझनेस डेव्हलपमेंट आहेत सचिनजी सावंत सर. आज ही स्ट्रॉंग मॅनेजमेंट आहे. या स्ट्रॉंग मॅनेजमेंटमुळे आज कंपनी खूप मोठ्या लेवलला पोहोचली. कंपनीचे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते पण तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जर बघितलं तर कंपनी 300 प्रोडक्टमध्ये आज डील करते मित्रांनो आणि जवळजवळ तब्बल 9 कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. 300 प्रोडक्ट आणि 9 कॅटेगरी. त्यामध्ये जर सगळ्यात पहिलं पाहिलं तर पहिली कॅटेगरी आहे हेल्थ केअर. हेल्थची गरज काय, तुम्हाला आणि मला प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे. असं एक घर नाही, एक गाव नाही, एक शहर नाही, एक तालुका नाहीये जे तालुक्यात त्या गावामध्ये त्या घरामध्ये शहरामध्ये एक नाही एक सुद्धा व्यक्ती हा आजारी नाहीये. कुठल्या ना कुठल्या या भारतामध्ये 90% लोक आज मेजर आजारी नाही आहेत आणि 10% लोक खूप मोठ्या हायर लेवलचे आजारी आहेत. पण हे 90% लोकांनी पण जर योग्य वेळेला जर आपली काळजी नाही घेतली ते पण ते 10% मध्ये जाऊ शकतात. मग हेल्थची गरज तुम्हाला आणि मला सगळ्यांना आहे, बरोबर ना. मग हेल्थमध्ये कंपनी आपले सुंदर असे प्रोडक्ट आणलेत. त्या प्रोडक्टची त्यांनी जर टेक्निक जी कंपनी वापरली ते 2 थेरपीवर कंपनीने प्रोडक्ट बनवले. एक आहे CNT थेरपी, त्याला आम्ही सेल्युलर नरिशमेंट थेरपी म्हणतो, की जसं आपलं शरीर हे बनतं पेशींपासून, आपल्या शरीराचं मूळ हे सेल्स आहे आणि या सेल्सला या पेशींना मजबूत करणारी थेरपी, याच्यावरती कंपनी काही प्रोडक्ट बनवले. आणि त्याचबरोबर दुसरं एक टेक्निक वापरलं गेलं ते म्हणजे आयुर्वेदा. तर आयुर्वेदा या 2 बेसवरती कंपनीचे प्रोडक्ट आहेत. जबरदस्त असे फूड सप्लिमेंट्स आहेत प्लस आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत. यामध्ये सगळ्यात क्लास प्रोडक्ट आहे आमचं ते म्हणजे अकाई सोना, जे आज जर बघितलं गेलं तर आपल्या सेल्सवरती काम करतं. ते अँटीऑक्सिडंट आहे, खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे, रॉकिंग आहे. याचं डेमॉन्स्ट्रेशन पण आपण बघून समजून घ्या की हे प्रोडक्ट काय, एकदम क्लास लेवलचं प्रोडक्ट आहे, एकदम सुंदर आणि प्रत्येकाला त्याची गरज आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर ॲलोवेरा ज्यूस असेल, आलोत्रिफळ फळ असेल, काही प्रोडक्ट आहेत. हे प्रोडक्ट क्लिन्झिंगचं काम करतं. आपल्या शरीराला क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे, स्वच्छ करणं गरजेचं. आपण घर रोज झाडतो तसं आपलं शरीर पण रोज साफ झालं पाहिजे आणि ते साफ ते पूर्णपणे होत नाही आणि म्हणून खूप आजार उद्भवतात. म्हणून याच्यावरती कंपनी ॲलोवेरा ज्यूस आणि ॲलोत्रिफळ सारखं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रोटीन, तुम्हाला मला प्रत्येकाच्या शरीरामध्ये आज प्रोटीनची कमतरता आहे. त्यामुळे कमी वयामध्ये आज गुडघे दुखणं, पाठ दुखणं, आर्थरायटिसचे त्रास होणं हे सुरू झालेत मित्रांनो. आणि योग्य वेळी प्रोडक्टवरती प्रोटीन आपल्या शरीरात नाही घेतलं तर आपले खूप इश्यू येतात. तर कंपनी सुंदर असे प्लांट बेस्ड प्रोटीन इथं आणलेत. त्यानंतर जर बघितलं गेलं तर प्रोटीनचे प्रकार आहेत वेगवेगळे. पीडिया सत्व लहान मुलांचं प्रोडक्ट आहे, खूप सुंदर प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर नारी प्रिया प्रोडक्ट आहेत. महिलांच्या आरोग्याची काळजी कंपनी खूप जबरदस्त लेवलला घेतलं. आम्ही याच्यावरती खूप काही बोलतोय. हे प्रोडक्ट पण खूप जबरदस्त आहे, भरपूर महिलांना याचा खूप मोठा बेनिफिट झाला. प्रोडक्ट खूप आहेत, मी प्रोडक्ट बद्दल काही शॉर्टकट तुम्हाला सांगेल. त्याचबरोबर की हेल्थ केअर प्रोडक्ट आहे, जसं की तुलसी ड्रॉप असेल, एकदम जबरदस्त तुलसी ड्रॉप जो जर बघितला गेला तर एकदम क्लास आहे, प्रत्येकाला गरज आहे. ऑइल बेसमध्ये बनलेला याचा पण आपण डेमो एक थर्मोकॉल होते टाकून चेक करूया. त्याबरोबर नस्य ऑइल ही एक पंचकर्मातली एक विधी आहे नस्यम नावाची. जे नस्य जर केलं तर नाकाचं पूर्ण आपले पंचेंद्रिय क्लिन्झिंग होतात. ते एक प्रोडक्ट आहे. वेदामृत प्रोडक्ट आहे, एकदम जबरदस्त लेवलचं. शतावरी प्रोडक्ट आहे, ते पण आज महिलांसाठी खूप जबरदस्त. HB पण त्यांनी खूप चांगला वाढतो. त्यानंतर पत्र पोटली, हे तर एकदम जबरदस्त टेक्निक आहे. एकदम जबरदस्त पोटली आहे, जे आपण गुडघ्यावरतीला जर लावली, गुडघा वगैरे काही दुखत असेल त्याच्यावरती मी तेल गरम करून जर ते पोटली लावली तर युनिक आहे, एकदम सुंदर बनवलेली आहे आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये विकणारी सगळ्यात पहिली आपलीच कंपनी मित्रांनो, सनेज कंपनीची. त्याचबरोबर ग्रीन टी असेल, ॲक्युपंच, आसिपंच असेल, पेन रिलीफ बाम, पेन बाम असेल, त्यानंतर गोमूत्र, काही गाईच्या गोमूत्रापासून बनलेलं लिव्हर टॉनिक, असे प्रोडक्ट भरपूर आहेत. त्याचबरोबर सप्लिमेंटमध्ये काही प्रोडक्ट आहेत, फूड सप्लिमेंटमध्ये वेगवेगळ्या टॅबलेट असतील, मोरिंगा आहे, स्पिरुलिना आहे, नीम आहे, कोलेस्ट्रॉम आहे, कुर्कुमा, गॉनड्रोमा, मल्टीव्हिटॅमिन जे आपल्याला रोज शरीरामध्ये व्हिटॅमिन मिनरल्स लागतात असे काय आहेत. व्हिटॅमिन D3 जे आज कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची गरज आपल्या प्रत्येकाला आहे. गार्लिक, गिलॉय, ग्लुकोसामाइन असे खूप काय असे टॅबलेट्स आहेत. इव्हन एवढंच नाही तर वेट मॅनेजमेंटचे ट्रीटमेंट पण कंपनीकडे आज आहेत. प्लस भारताला म्हटलं तर भारत हा डायबेटीसची राजधानी आहे आणि अशा डायबेटीसची स्पेशल ट्रीटमेंट इथं आहे डायबोसुधा नावाची. तर असे वेगवेगळे प्रोडक्ट इथं बघायला मिळतील. त्याचबरोबर कंपनी डील करते इथिकल केअर प्रोडक्टवरती. इथिकल म्हणजे काय तर जे डॉक्टर रिकमेंडेशनचे प्रोडक्ट असतात, जे डायरेक्ट प्रॉपरली आयुर्वेदिक मेडिसिन असतात, तर हे मेडिसिनवर कंपनी काम करते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत जे डॉक्टर रिकमेंडेशनने लोकांपर्यंत दिल्या जातात. वेगवेगळ्या आजारावरचे पण ट्रीटमेंट इथं मित्रांनो यातून डॉक्टर काय करतात, रिकव्हरी करण्यासाठी बेनिफिट देतात. त्याचबरोबर जर बघितलं तर वेगळे असे खूप याचे मोठी सिरीज आहे. त्यानंतर फूड कॅटेगरी
फूड कॅटेगरीमध्ये कंपनी आज डील करते. फूडमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील, वेगवेगळे इन्स्टंट्स असतील, जसं गुलाबजामुन, खमंग ढोकळा इन्स्टंट मसाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, ते पण चांगले एकदम वऱ्हाडी मसाले जे एकदम जबरदस्त लेवलचे असतात. त्यानंतर जर बघितलं तर मध, लोणचं वगैरे असे प्रोडक्ट सगळे. फूड कॅटेगरीमध्ये कुकिंग ऑइल जे असतं, राईस ब्राईन ऑइल एकदम जबरदस्त, कारण आपण जे ऑइल खातो आज हे आपल्या शरीरास अपायकारक आहे. आपण रिफाइंड ऑइल घेतो आणि रिफाइंड ऑइलचे लॉसेस काय तुम्हाला माहिती आहे. मी नेहमी सांगतो, तेल, मीठ, साखर माहीत आहे, ह्या आपल्या किचनच्या काय आहेत, या शत्रू आहेत. पण ह्याच किचनच्या शत्रू आपल्या घरामध्ये आज तळ ठोकून बसले आणि आपल्याला आरोग्य खराब करतात. तर याच्यावरती कंपनी खूप जबरदस्त सोल्युशन आणलंय. तर ऑइलवरती मित्रांनो एक असं ऑइल आणलं की जे आज ऑइल खूप चांगलं आहे, जे आज बाकीच्या ऑइलपेक्षा एकदम जबरदस्त लेवलचं आहे. त्यामध्ये ग्राउंडनट ऑइल एक आहे जे तर लाकडी घाण्यापासून बनलंय. जॅगरी पावडर आहे जे शुगरला रिप्लेसमेंट आहे. गुळ पावडर आपण त्याला म्हणतो, ती पूर्णपणे ऑर्गॅनिक नॅचरल आहे. वेगवेगळे चहा पावडर जे केमिकल, हार्मफुल केमिकल मित्रांनो कुठे यूज केलेलं नाहीये. मार्केटचे चहा पावडर जर आपण उकळवली तर ते तेवढं जे पोटात जातं तेवढं आपल्याला मित्रांनो त्रास होतो. तर हे नॅचरल बेस्ड चहा पावडर बनवली. त्यामध्ये रॉक सॉल्ट, मीठ, रॉक सॉल्टची गरज काय, पांढऱ्या मिठाने काय होतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना. आज डॉक्टर पण सांगतात मीठ खाऊ नका, तर एक जबरदस्त असं रॉक सॉल्ट इथं आहे, मध आहे. हे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट झाले फूड कॅटेगरीचे. त्यानंतर कंपनी डील करते पर्सनल केअर. पर्सनल केअर प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतं, बरोबर ना, आणि दुसरं आणि गरजेचं पण आहे. मग पर्सनल केअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोप्स इथं बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे सोप आहेत. ते सोप ज्या 78 TM पर्यंत आहेत, फर्स्ट ग्रेडचे आहेत. अशा मल्टिपल सोर्स. एकदा जर ही साबण एखाद्याने आंघोळ केली तर मला नाही वाटत तो दुसरी साबण लावेलच म्हणून, लावूच शकत नाही. कारण मित्रांनो जबरदस्त साबण, याच्यात खूप कॅटेगरीचे सोप्स आपल्याला बघायला मिळतात. कुमकुमादी ऑइल नावाचे एक प्रोडक्ट आहे. स्किनवरती लावलं तर एकदम सुंदर असं असतं, जबरदस्त, एकदम जबरदस्त फील त्याने येतं आणि एकदम क्लास. रात्री झोपताना लावायचं, तुम्हाला स्वतःला फील कळेल. एकदम सुंदर प्रोडक्ट आणि ही एक चांगली ट्रीटमेंट आहे मित्रांनो आयुर्वेदाची. त्याचबरोबर पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल असतील, त्यानंतर डिओड्रंट्स असतील, टूथपेस्ट असेल, वेगवेगळे एकदम क्लास टूथपेस्ट, एकदम ऑइल बेस बनलेली, नॅचरल इन्ग्रेडियंट्स ती बनलेली टूथपेस्ट मित्रांनो. लोक फ्लेवरचा यूज करतात, तर याला फ्लेवर्स बरोबर याच्याबरोबर सगळ्यात महत्त्व वापरले गेले म्हणजे ऑइल बेस बनवले गेले आणि ती खूप चांगली आहे, गरजेची आहे. त्याचबरोबर जे आमच्या शॅम्पू असतील, कंडिशनर असतील, हे पण सल्फेट फ्री. याच्यामध्ये कुठलेही सल्फेटने आज लोकांना त्रास होतोय, कॅन्सर सारखा आजारात सल्फेटमुळे होतोय, तर त्याचं सल्फेट फ्री बनवलं गेलं. बॉडी लोशन असेल किंवा आमचे जे फेसवॉश असतील हे पण पॅराबेन फ्री, लेड फ्री, सल्फेट फ्री असे प्रोडक्ट बनवले गेले. त्यामध्ये ब्युटी थेरपीचे काही प्रोडक्ट आहेत, लिपस्टिक असतील, नेल पेंट असतील, असे काही प्रोडक्ट. तर हे पण प्रोडक्ट याच्यात बनवले गेले. त्याचबरोबर होम केअर प्रोडक्ट, तुमच्या माझ्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये होम केअर, घराची आपण काळजी घेणारे प्रोडक्ट आपण वापरतो. होम केअर मध्ये जर बघितलं तर आयु वॉश, ते सर्फ आपण म्हणतो, घरात क्लिनिंगचं, कपडे धुण्याचं पावडर ते असेल, डिशवॉश असेल किंवा टॉयलेट क्लिनर असेल, इव्हन हे सगळे प्रोडक्ट. इव्हन एक अगरबत्ती पण आहे जी नॅचरल बेसला दिली गेली. त्यामध्ये ओगेजचे प्रोडक्ट आहे, त्याच्यात पण आम्ही थोडंसं काम करतो. याच्यामध्ये जर बघितले शर्ट्स असतील, त्यानंतर टाय असतील, असे काही प्रोडक्ट, जसं की मी शर्ट घातलाय, मी जो टाय घातलाय, हा सगळं आमच्या कंपनीचं ब्रँड आहे मित्रांनो. त्यात जर बघितलं गेलं तर व्हेटरनरी म्हणजे मध्ये पण कंपनी डील करते. जनावरांची काळजी घेणारे प्रोडक्ट, सप्लिमेंटमध्ये जनावरांचं दूध वाढलं पाहिजे, याच्यासाठी जनावरांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे, त्याच्यासाठी एक जबरदस्त प्रोडक्ट आहे आयुफिट नावाचा. आणि लिव्हर टॉनिक, जनावरांचे पण काळजी घेणारे एक लिव्हरचं प्रोडक्ट. हे एक जबरदस्त प्रोडक्ट आहे, याच्यापासून खूप मोठा फायदा होतो. इव्हन एवढंच नव्हे तर ऍग्रिकल्चरल प्रोडक्टवरती कंपनी डील करते. पण ऍग्रीची गरज काय, कारण म्हटलं जातं भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि मित्रांनो जसं एक दिवस नोटा बंद झाल्या होत्या, मला असं वाटतं एक तो दिवस असा पण येऊ शकतो की भारतामध्ये नैसर्गिक शेती, रासायनिक शेतीला बंदी येईल आणि नैसर्गिक शेतीला वेलकम करण्याची वेळ येणार आहे मित्रांनो. कारण आज धरती मातेला जगवणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि याच्यावरती कंपनी काळजी घेतली आणि एक मिशन हातामध्ये घेतलं. सेव्ह सॉईल सेव्ह फार्मर मिशनवरती कंपनी काम करते आणि मातीला वाचवलं पाहिजे याच्यावरती आज सुंदर असे जैविक प्रोडक्ट आणले. त्यामध्ये आमचं ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट आहे सॉईल केअर नावाचं, एकदम जबरदस्त सुपर एकदम खतरनाक प्रोडक्ट आहे. यामध्ये सनगार्ड आहे, त्यानंतर सन मॅजिक आहे, सनबूश, सनग्रीन असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत जे एकदम जबरदस्त रॉकिंग लेवलचं आज काम करतात. आणि एवढंच नव्हे तर अजून एक सुंदर असं प्रोडक्ट मित्रांनो आम्ही लॉन्च केलं, त्याचं नाव आहे सनस्टिक 6.0. एकदम जबरदस्त असे प्रोडक्ट, एक डेमॉन्स्ट्रेशन पण आपण मित्रांनो बघितला पाहिजे की या प्रोडक्ट काय काम करतं. तर खरंच तुम्ही शेतीशी जर रिलेटेड काम करणार असाल तर तुम्ही या सनस्टिकचा डेमो पण एकदम आवर्जून बघा. त्याचबरोबर जर बघितलं तर हे झाले प्रोडक्ट. मग मी प्रोडक्ट बद्दल बोललो, तुम्हाला वाटत असेल की मी प्रोडक्ट विकायला आलो का? नाही, मी प्रोडक्ट विकायला आलो नाही. मी कुठला सेल्समन नाहीये, मी एक बिझनेसमॅन आहे. मी तुम्हाला बिझनेस विकण्यासाठी आलोय, बिझनेस देण्यासाठी आलोय की तुमचा जो बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही स्वप्नापर्यंत जाऊ शकता. मग कंपनी हेच प्रोडक्ट 9 कॅटेगरीमध्ये 9 ब्रँडमध्ये आणले, सब ब्रँडमध्ये आणले. त्यामध्ये आयुर्वेज, इथिकल एज, फूड एज, ब्युटी एज, एक्सेज, रिअल एज असे वेगवेगळे प्रकारचे ब्रँड आहेत. का हे प्रोडक्ट सनेजचे आपण यूज केले पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं सनेजच्या प्रोडक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे प्रोडक्ट आपण कुठल्या ना कुठल्या ब्रँडच्या आपण घरी ऑलरेडी
आणतोय, घेतोय, वापरतोय, बरोबर. आता हे जनरल शॉपमध्ये आणतो आणि सनेजच्या शॉपमध्ये, मग या दोन्हीकडे पण हे प्रोडक्ट आहेत. मग सनेजचेच प्रोडक्ट जर यूज केले तर फायदा काय होईल, तुम्हाला बिल मिळेल, जीएसटी बिल जे आज मार्केटला मिळेल की याची गॅरंटी नाही. क्वालिटीची गॅरंटी दिली जाईल तुम्हाला, तिथं डिस्काउंट मिळेल, ऑफर्स मिळतील, बोनस मिळेल आणि इन्कम मिळेल, ते तुमच्या घरामध्ये मोठ्या लेवलचे इन्कम येऊ शकतं. मग ही इन्कम येणार आहे तुम्हाला आमच्या एक फ्रीडम प्लॅनच्या माध्यमातून, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 10 प्रकारचे इन्कम तुमच्या घरी येणार आहे. म्हणजे 10 प्रकारचे इन्कम हे टेक्निकली आहे. मी तुम्हाला टेक्निकली जास्त काही सांगणार नाहीये, कारण टेक्निकली काही आपल्याला समजून घ्यायची एवढी गरज नाही. आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने माझ्या घरात पैसे येणार आहे. आता पैशाचा मुद्दा आला तर फक्त इन्कमचं नाव आपण समजून घेऊया. पहिला इन्कम आहे त्याचं नाव आहे रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट म्हणजे काय तर MRP DP मधला डिफरन्स. तुम्ही ज्यावेळेस सनेचे डिस्ट्रीब्युटर बनता, डिस्ट्रीब्युटर बनल्याच्या नंतर तुम्हाला कंपनी हे DP प्राइस प्रोडक्ट देत असते आणि त्याचा तुम्हाला फायदा घेतो. तो तब्बल 30% डिस्काउंट असतो. त्यानंतर आहे एक डायरेक्ट सेल बोनस. डायरेक्ट सेल बोनस पण जबरदस्त इन्कम, ते अप टू 12% असतं. तुम्ही जर कोणाला बिझनेसला डायरेक्ट प्रमोट केलं तर त्याच्यावर तुम्हाला अप टू 12% इन्कम दिला जातो. तिसरा आहे परफॉर्मन्स बोनस. तो साधारणतः 14% दिला जातो. या परफॉर्मन्स बोनस मध्ये जर बघितलं तर एक साधारणतः एक लेवल असते, सिल्वर लेवल, त्यामध्ये तुम्ही 14% लेवलला जाता आणि एक सुंदर असं इन्कम आपल्या इथून सगळे वेगवेगळे 7-8 प्रकारचे इन्कम आपल्याला सुरू होतात सिल्वरच्या लेवलच्या नंतर. इथे एक शब्द आहे PV नावाचा. PV बद्दल मी थोडंसं तुम्हाला बोलतो. PV म्हणजे पॉईंट व्हॅल्यू. पॉईंट व्हॅल्यू साधारणतः एक PV जर इथे खरेदी करायची असेल तर 1.5 ते 2 रुपये आपल्याला लागतात. तर साधारणतः 1.5 ते 2 रुपये आपल्याला इथं लागतात एक PV साठी. आपण थोडंसं कॅल्क्युलेशन पुढं, मी कॅल्क्युलेशन मध्ये काही PV आणि रुपीज दोन्ही शब्द वापरणारे म्हणून तुम्ही थोडंसे लक्षात ठेवा. चौथं इन्कम आहे सिल्वर डायरेक्टर. ज्यावेळेस तुम्ही सिल्वर बनता त्यावेळेस तुम्हाला सिल्वर इन्कम मिळतं. फ्रंटलाईन बिल्डिंग बोनस एक खूप युनिक इन्कम आहे, ते पण आपल्याला मिळतं. बिझनेस बिल्डिंग बोनस नावाचं इन्कम आहे 19%. लिडरशिप इन्कम आहे 21%, ते पण आपल्याला मिळतं. हे पर लेवल नंतर मिळत असतं. त्याचबरोबर ट्रॅव्हल बोनस मिळतो आपल्याला 4%. कंपनी म्हणते ट्रॅव्हलिंग करायचंय तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगची इन्कम पण आम्ही बोनस आम्ही तुम्हाला देऊ, फक्त याच्यासाठी काही कंडिशन तुम्हाला पूर्ण करावं लागतील. त्यानंतर कार बोनस पण कंपनी द्यायला तयार असते. हाऊस बोनस पण कंपनी आपल्याला द्यायला तयार असते. तब्बल असं 10 प्रकारचं इन्कम तुम्हाला इथे दिलं जातं 81%. हे थोडंसं टेक्निकल आहे, होऊ शकतं काही समजेल काही समजणार नाही, थोड्या वेळेला बाजूला ठेवूया. आपण शॉर्ट मध्ये समजून घेऊया की खरंच मला सनेजमधनं पैसे कसे मिळतील ह्या लेवलचे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचा हाऊ टू स्टार्ट सनेज बिझनेस. सनेज बिझनेसची सुरुवात कशी करावी, तर तुम्हाला गुड न्यूज देतो. सनेज बिझनेसचा रजिस्ट्रेशन जे आहे फ्री ऑफ कॉस्ट, इथं कुठलेही पैसे घेतले जात नाहीत रजिस्ट्रेशन करण्यासाठी. mySanej.com वरती तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं. तुम्हाला ऑनलाईन जाऊन तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचं करून दिलं. त्यासाठी तुम्हाला एक बेसिक KYC डॉक्युमेंट तुमचे द्यायचे असतात. मग इथं 3 ऑप्शन तुम्हाला असतात. तिथं सनेज बरोबर काम करण्यासाठी एक कस्टमर म्हणून सनेज बरोबर राहा, डिस्ट्रीब्युटर म्हणून सनेज बरोबर राहा, किंवा रिटेल प्रोडक्ट तुम्ही काय करा, रिटेल करून पण सनेज बरोबर इन्कम कमवा, म्हणजे सेल करून पण. मग आता जर बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया. मी जे तुम्हाला मगाशी प्रोडक्ट सांगितलेत मित्रांनो, हे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये ऑलरेडी वापरता का नाही वापरत? 100% सर वापरता तुम्ही प्रोडक्ट, बरोबर ना. जसं साबण असेल, टूथपेस्ट असेल, हेअर ऑइल असेल, चहा पावडर असेल, त्यानंतर मिरची पावडर असेल, हळद पावडर असेल, हे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्या घरात कुठल्या ना कुठल्या ब्रँडचे, आणि आपण ह्या ब्रँडवरती दर महिन्याला ॲव्हरेज खर्च करत असतो. मग जर बघितलं तर एक कुटुंब साधारणतः 3,000 रुपयाचा खर्च महिन्याला करतं, आणि 12 महिने जर विचार केला तर एका वर्षात तो 36,000 रुपये इन्कमचा खर्च करतो, आणि वर्षाचा काढला तर 30 वर्षाचा काढला तर जवळजवळ 10 ते 11 लाख रुपये आपण खर्च करतो. मग हे तर एवढं आपण खर्च करत असतो, पण याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतं? काहीच मिळत नाही, फक्त प्रोडक्ट मिळतात. मग जर हेच आपण सनेजचे प्रोडक्ट वापरले, हे जे प्रोडक्ट आहेत जे काही गरजूवंत आहेत, डेली नीड्सचे प्रोडक्ट असतील किंवा हेल्थचे प्रोडक्ट असतील, हे अदर ब्रँडचे नाव आपण सनेजचे वापरत आपल्याला काय काय फायदा होतो हे आपण समजून घेऊया. पहिला फायदा आपण समजून घेऊया कस्टमर बेस. मग तुम्ही तर कस्टमर मध्ये राहिलात, कंझ्युमर म्हणून, आणि सनेजचे जर तुम्ही प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला काय काय मिळेल? तर तुम्हाला पहिले मिळेल डिस्काउंट जवळजवळ 30%. दुसरं तुम्हाला मिळणार इथं फ्री प्रोडक्ट जवळजवळ 10 ते 15%. तिसरं मिळणार आहे कन्सिस्टन्सी ऑफर. जवळजवळ एक ऑफर असते, त्यामध्ये 4 महिन्याची तुम्हाला मी डिटेलमध्ये ती सांगेल, 4 महिन्याची खरेदीवर तुम्हाला प्रोडक्ट फ्री मिळतात. चौथा आहे लकी ड्रॉ, आणि 5वा आहे कॅशबॅक 6 ते 14%. म्हणजे ऑलमोस्ट काढलं तर कस्टमर इथं 50% प्रॉफिटमध्ये राहतो खरेदी केल्याच्या नंतर. मग कन्सिस्टन्सी ऑफर काय? कन्सिस्टन्सी ऑफर सिंपल आहे, 4 महिन्याच्या खरेदीवरती 5वी महिन्याची खरेदी फ्री. मग जर तुम्ही इथून 2200 रुपये म्हणजे 1100 PV आपण त्यांना म्हणतो, रुपीजमध्ये 2200 ते 2,500 रुपये लागतात. 2200 रुपयाची खरेदी जर सलग तुम्ही 4 महिने इथं केली, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, तर कंपनी तुम्हाला 2200 रुपयाचे प्रोडक्ट फ्री देते. जर तुम्ही तीच खरेदी 5,000ची 4 महिने केली तर कंपनी तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये 5,000चे प्रोडक्ट फ्री देते. आणि तेच तुम्ही जर 10,000ची केली
4 महिने तर कंपनी तुम्हाला 5व्या महिन्यात 10,000चे प्रोडक्ट फ्री देते. मग जर ॲव्हरेज काढलं तर सगळं मिळून 60% डिस्काउंट तुम्हाला मिळतो. मग 60% म्हणजे जी आमची निम सोप ही 45 रुपये MRP ला आहे ती तुम्हाला मिळते फक्त 18 रुपयाला. 78 टीपीचे 18 रुपयाला साबण मार्केटला कुठंच मिळू शकत नाही साहेब. त्याचबरोबर टूथपेस्ट जी 80 रुपयाची आहे, जे पण एकदम नॅचरल ऑइल बेस्ड टूथपेस्ट, ती तुम्हाला पडते फक्त 32 रुपयाला. जो चहा पावडर आहे आमचा 200 ग्रॅमचा 99 रुपये तो पडतो फक्त 40 रुपयाला. जे निम फेस वॉश 150 ला पडतं, डिश वॉश 50 ला पडतं आणि टॉयलेट क्लीनर 40 रुपयाला पडतं. इतके स्वस्त प्रोडक्ट मिळतात. फक्त रेग्युलर कस्टमर राहिलो तरी सुद्धा, म्हणजे कस्टमर जर राहिलो तरी आपण याच्यात फायद्यात असू. मग नंतर आला डिस्ट्रीब्युटर. मग आपण तर फक्त प्रोडक्ट किती कस्टमर डिस्काउंट घ्यायला आलेलं नाहीये, आपण डिस्काउंट बचत करून किती कमवणार ना. बचत करून माणूस पैसा कमवू शकत नाही. बचत करून माणूस फक्त पैसा असतो कधीच मोठा होऊ शकत नाही. बचत करून माणसाला पुढे जाता येत नाहीये. पैसे कमवून माणूस पुढे जाऊ शकतो. मग पैसे कमवायचे कसे, तर पैसे कमवण्यासाठी तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात. मग फॉर एक्झाम्पल इथं रजिस्ट्रेशन फ्री होत तुम्हाला. मग डिस्ट्रीब्युटर साठी तुम्ही किती रुपयाचे प्रोडक्ट खरेदी करू शकता. 1000चे करा, 2500चे करा, 5000चे करा, तुमची चॉईस. याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर असतात. मग उदाहरणार्थ तुम्ही 5000चे प्रोडक्ट तुम्ही खरेदी केले, बरोबर ना. 5000चे प्रोडक्ट खरेदी केले तर कंपनी तुम्हाला 5000 होते तब्बल 6200 रुपयाचे प्रोडक्ट देते आणि जवळजवळ 120 रुपये कॅशबॅक देते तुमच्या अकाउंटला. म्हणजे जवळजवळ 27% डिस्काउंट तुम्हाला मिळतो. आणि शिवाय जी मी तुम्हाला कन्सिस्टन्सी ऑफर सांगितली होती ना, 4 महिन्याच्या खरेदीवर 5व्या महिन्याची खरेदी फ्री, तर तुमची 1 महिन्याची ऑफर पण त्यात पकडली आहे. तिथून पुढे तुम्हाला फक्त 3च महिने ऑफर तुम्हाला खरेदी करायची असते. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ऑथॉरिटी मिळते प्रोडक्ट शेअर करायला, प्रोडक्ट वापरायला, प्रोडक्ट शेअर आणि सेल करायला, आणि त्याचबरोबर डिस्ट्रीब्युटरशिप वाटायला. ही 3 ऑथॉरिटी तुम्हाला इथनं मिळतात. मग जर बघितलं आणि त्याचबरोबर महिन्याला 4-5 वेळेस इन्कम तुम्हाला घ्यायला संधी मिळते. मग आता प्लॅन थोडंसं समजून घ्या. हे जे सगळ्यात महत्त्वाची स्लाइड आहे, हा पेपर आपण ऑन व्यवस्थित समजून घेऊया की खरंच माझ्या घरामध्ये पैसा कसा येऊ शकतो. तर इथे एक इन्कम आहे ऍक्टिव्ह इन्कम नावाचा. ऍक्टिव्ह म्हणजे काय, काम केल्यावर येणारा पैसा. तर हे इन्कम काय, मग उदाहरणार्थ तुम्ही स्वतः सनेज डिस्ट्रीब्युटर झाला होता, तुम्ही प्रोडक्ट खरेदी केले असतील 4000 5000 तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही जे केले ते प्रोडक्ट तुम्ही खरेदी केले, बरोबर ना. आणि खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला फायदा झाला. तुम्ही 5000चे प्रोडक्ट खरेदी केले, तुम्हाला कंपनी 6200चे प्रोडक्ट दिले, तुम्ही 1200 रुपये फायदे देत प्लस 120 रुपये कॅशबॅक तुम्हाला मिळाला. म्हणजे तुम्ही 1320 रुपये फायद्यामध्ये आहेत, बरोबर. आता तुम्हाला वाटलं हा बिझनेस मला एवढा आवडला, प्रोडक्ट आवडले, मी माझ्या बरोबर काही मित्र आहेत त्यांना मी हा व्यवसाय सांगतो, रिकमेंड करतो. आणि तुम्ही एक ए नावाची फॅमिली आहे, मिस्टर ए नावाची फॅमिली, त्यांना बिझनेस सांगितला, बी नावाच्या फॅमिलीला बिझनेस सांगितला, सी नावाच्या फॅमिलीला बिझनेस सांगितला. अशा तुम्ही 3 कुटुंबाला हा बिझनेस, 3 मित्रांना बिझनेस प्रमोट केला. तरी प्रत्येकाने 5,000ची खरेदी केली तर प्रत्येक व्यक्तीला 6200चे प्रोडक्ट मिळतील. प्रत्येक व्यक्तीला 120 रुपये कॅशबॅक मिळेल. म्हणजे प्रत्येक जण ABCD प्रत्येक जण 1320 रुपये फायदे आहेत तुमच्यासारखेच. म्हणजे त्यांना 1320 रुपयाचा फायदा आला. पण त्याचबरोबर या प्रत्येकावरती कंपनी तुम्हाला अप टू 10%चा 12%चा डायरेक्ट सेल बोनस देत असते. मग 5,000चे जर मी 10% जरी पकडलं तरी 5,000च्या 10% म्हणजे 500 रुपये तुम्हाला एका प्रमोशनवरती मिळाले. म्हणजे एका व्यक्तीला बिझनेस स्टार्ट करण्याचे तुम्हाला मिळाले तर तब्बल 500 रुपये. मग 3 लोकांचे झाले 500 500 500 म्हणजे 1500 रुपये तुमच्या घरामध्ये आले. विचार करा, त्यांचा पण 1320 रुपयाचा फायदा आणि तुमचा पण 500 रुपयाचा फायदा, त्यांचा पण 1320 रुपयाचा फायदा आणि तुमचा पण 500 500 500 रुपयाचा प्रत्येकी फायदा तुमचा झाला. हा झाला ऍक्टिव्ह इन्कम. मग हे इन्कम बघूनच मी या व्यवसायामध्ये आलो का? नाही. याच्या पुढचे मी जे इन्कम दाखवणार आहे ना, तर ते सगळ्यात मोठं इन्कम आहे. त्याला समजून घ्या. याच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठा इन्कम कमवू शकता. ते इन्कम आहे, त्याचं नाव आहे पॅसिव्ह इन्कम. म्हणजे पॅसिव्ह इन्कम एकदम रॉकिंग इन्कम, एकदम जबरदस्त लेवलचं इन्कम आहे. या पॅसिव्ह इन्कम जर बघितलं तर काय आहे, तुम्ही सुरुवात केली होती, तुमच्यावर तुम्ही 4 मित्रांना बिझनेसमध्ये घेतलं, तुम्ही 4 5 10 40 50 500 1000 किती लोकांना सांगू शकता, पण तुम्ही 4 लोकांना बरोबर घेतलं आणि ह्या 4 लोकांनी बिझनेसला सुरुवात केली. हे पण बिझनेस करायला लागले, कोणी प्रोडक्ट वापरायला लागलं, कोणी प्रोडक्ट शेअर करायला लागलं, कोणी प्रोडक्ट नेटवर्क बनवायला लागलं. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुमचा ग्रुपचा टर्नओव्हर वाढायला लागला. आणि तुमचा ग्रुपचा टर्नओव्हर झाला तर त्यांच्या टोटल ग्रुपच्या टर्नओव्हरवरती कंपनी तुम्हाला तब्बल 9 ते 12% म्हणजे ॲव्हरेज 10% इन्कम देते. आमच्या मागाशी दाखवल्या टेक्निकल प्लॅनच्या माध्यमातून. मग ॲव्हरेज जर बघितलं तर ह्या ग्रुपच्या माध्यमातून तुमचा 1 लाखाचा बिझनेस झाला तर तुम्हाला 10,000 मिळतील. 5 लाखाचा झाला तर 50,000 मिळतील. 10 लाखाचा झाला तर 1 लाख मिळतं आणि 1 करोड झाला तर 10 लाख. मग असं समजा ए ने 1 लाखाचा बिझनेस केला, बी ने 2 लाखाचा केला, सी ने 3 लाखाचा केला आणि डी ने 4 लाखाचा केला. सगळ्यांचा मिळून 10 लाखाचा बिझनेस जरी झाला तर तुमच्या घरामध्ये इन्कम येणार 1 लाख रुपये. मग हा बिझनेस तुम्ही नाही केला तर तुमच्या ग्रुपमधनं झाला आणि त्या ग्रुपच्या इन्कमवर आलेला पैसा याला म्हटला तो पॅसिव्ह इन्कम. मित्रांनो, जे मोठे मोठे बिझनेसमॅन लोक आहेत ना, सगळ्यांनी हेच केलं. आज टर्नओव्हरवरती खूप लोकांच्या यूजवरती त्यांना पैसा मिळतोय आणि तो आपल्या घरामध्ये येऊ शकतो. हा सगळ्यात मोठा ह्यूज इन्कम येत आहे.
मग आता सनेज बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर कसा केला पाहिजे? तर मित्रांनो, इथं एक दुसरं ऑप्शन आहे. सनेज बिझनेस स्टार्ट करायसाठी पहिलं ऑप्शन होतं सनेजचं तुम्ही डिस्ट्रीब्युटर बना. दुसरं ऑप्शन आहे सनेज बास्केट. बास्केटने सुरुवात केली आपण तर बास्केटच्या सुरुवातीला साधारणतः 15,000 रुपयाचे आपले प्रोडक्ट घ्यावे लागतात. मग सनेज डिस्ट्रीब्युटरने केले तर तुम्हाला 27% डिस्काउंट बसला होता, पण तुम्ही सनेज बास्केटने केले तर हाच डिस्काउंट तुम्हाला 50% जाऊ शकतो. 50% तुम्ही फायद्यात राहू शकता. म्हणजे 15,000च्या खरेदीवरती जवळजवळ तुम्हाला 19,500चे प्रोडक्ट मिळतात. म्हणजे ऍव्हरेज जर बघितलं तर तुम्हाला 15,000वरती जवळ 7,425 रुपयाचा फायदा होतो. म्हणजे 50% तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. अजून एक ऑप्शन आहे तिसरं सनेज कॉर्नर नावाचं. हे एक जबरदस्त ऑप्शन आहे आमचं. त्याच्यामध्ये 15,000 PV म्हणजे रुपये 30,000ची आपण खरेदी जर केली तर तब्बल 15,350 रुपयाचा फायदा आपल्याला मिळतो. म्हणजे ऍव्हरेज जर विचार केला तर टोटल इथं पण आपण 50% प्रॉफिटमध्ये असतो. म्हणजे स्टार्टअप मध्येच 50%चा बेनिफिट घ्यायला चान्स मिळतो आपल्याला सनेज बास्केट आणि सनेज कॉर्नर ह्या दोन ऑप्शन मध्ये. मग याच उद्या मी जर तुम्ही नेटवर्क केलं, मग तुम्ही फॉर एक्झाम्पल नेटवर्क बनवलं. आता 4 ऑप्शन मी तुम्हाला 3 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले. एक सनेज डिस्ट्रीब्युटर, दुसरं सनेज बास्केट, तिसरं सनेज कॉर्नर आणि चौथं एक ऑप्शन असतं आमचं सनेज वेलनेस होम शॉप नावाचं, ज्याच्यासाठी काही आपल्याला कंपनीचे काही टर्म्स कंडिशन असतात. तुम्हाला पहिलं कंपनी तुम्हाला चेक करते तुम्ही क्वालिफाईड आहात का, तुम्ही खरंच शॉपी चालू शकता का, प्रोडक्ट सेल करू शकता का, नंतरच तुम्हाला दिलं जातं. पण 3 ऑप्शनवरती आपण बोलूया. डिस्ट्रीब्युटर, मग उदाहरणार्थ तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून सुरुवात केली तर तुम्ही सुरुवात केली साधारणतः 5,000चे प्रोडक्ट खरेदी केले आणि तुम्ही एक नेटवर्क बनवलं. त्यामध्ये तुम्ही नेटवर्क तुम्ही हा बिझनेस सुरू केल्यानंतर किती पण लोकांना सांगू शकता. पण एक मी तर मॉड्यूल तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही उदाहरणार्थ 6 लोकांना हा बिझनेस सांगितला. 6ला सांगायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही याच्यामध्ये 10, 12, 15, 20, 25, 50, 100 लोकांपर्यंत जाऊ शकता. पण फॉर एक्झाम्पल तुम्ही 6 लोकांना बिझनेस सांगितला आणि 6 लोकांना सांगितल्यामुळं तुमच्या घरामध्ये इन्कम येणार आहे 3,000 रुपये. ह्या 6च लोकांनी उद्या 36 लोकांना, प्रत्येक जण 6 लोक प्रत्येकी 10 लोकांना सांगू शकतात तर 360 लोकांचं नेटवर्क बनल. पण असं समजूया की या 6 लोकांनी फक्त 6 लोकांनाच बिझनेस सांगितला तर 6 36 लोकांचं नेटवर्क बनलं. या 36 लोकांनी पण पुढे बिझनेस प्रमोट केला 10, 20, 30, 40, 50 अशा लोकांपर्यंत. पण नव्हे तर फक्त आपण 6च पकडूया. नेटवर्क बनलं 216 लोकांचं. 216 लोकांनी जर 10 लोकांना सांगितलं 2160 लोक होतात, पण यांनी पण 6 लोकांना सांगितलं तर नेटवर्क बनलं 1296 लोकांचं. म्हणजे टोटल जर बेरीज केली तर 1554 लोकांची तुमची टीम बनली. हे तुम्ही हे 1554 लोकांपैकी किती लोकांना तुम्ही बिझनेस सांगितलं होता? ओन अँड ओनली फक्त 6 लोकांना. या 6 लोकांच्या माध्यमातून 1548 लोक झाले आणि टोटल टीम साईज झाली 1554 लोकांची. लक्षात घ्या, 1554 तुम्ही नाही सांगितलंय, 1548 लोक बाहेर न आलेत, हे तुमच्या ओळखीचे नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. पण तरी याच्यावर तुमच्याला इन्कम येणार आहे. मग डिस्ट्रीब्युटर म्हणून आलात तर तुम्हाला ह्या 1554 लोकांच्या टीमवरती 5,90,000 रुपये इन्कम येईल. म्हणजे ऍव्हरेज 6 लाख रुपये इन्कम येईल आणि पर ऑर्डर तुम्हाला कंपनीकडे मिळेल साधारणतः 380 रुपये पडतील. तेच तुम्ही बास्केटने सुरुवात केली 15,000 रुपयांनी तर साधारणतः तुम्हाला जर बघितलं गेलं तर तेवढीच टीम साईज तुम्ही केली तर सेम मॉड्यूल जे आपण कॉर्नर मध्ये डिस्ट्रीब्युटर मध्ये टाकलं तेच आपण सनेज बास्केटला जर यूज केलं तर तब्बल तेवढ्याच कामावर तुम्हाला 20 लाख रुपये मित्रांनो येणार आहे. किती रुपये? 20 लाख रुपये. हेच तुम्ही सनेज कॉर्नर मध्ये जर केलं तर 30,000 ने सुरुवात केली तर 1554 लोकांच्याच नेटवर्क मध्ये तुम्हाला 40 लाख रुपये तुमच्या घरामध्ये येणार आहे. म्हणजे विचार करा, सेम स्ट्रक्चर, सेम काम, फक्त सुरुवात वेगवेगळी केली म्हणून प्रॉफिट वेगवेगळं मिळालं. एक ठिकाणी आले 6 लाख, एक ठिकाणी आले 20 लाख आणि एक ठिकाणी आले 40 लाख. एक ठिकाणी ऑर्डरचे रेट पर ऑर्डर पडले 380 रुपये, एक ठिकाणी पर ऑर्डर पडले 1283 रुपये आणि एक ठिकाणी पर ऑर्डर पडले 2566 रुपये. म्हणजे तब्बल जर पाहिलं तर डिफरन्स वाईज जर पाहिलं तर जवळजवळ आपल्याला 40 लाख रुपये तेवढ्याच कामात 40 लाख पण घ्यायला चान्स आहे, तेवढ्याच कामात 20 लाख पण घ्यायला चान्स आहे, तेवढ्याच याच्यात आपल्याला 5,90,000. मग चॉईस आपली कशाने सुरुवात करावी. मी प्रेशर देणार नाही, यांनीच केले पाहिजे. पण जर मला विचारलं कशाने सुरुवात करावी तर मी सांगेल सनेज कॉर्नर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन फॉर फास्ट ग्रोथ. खूप चांगला ऑप्शन आहे. याच्यावरती खूप डिटेलमध्ये आपण जाऊन समजून घेतलं पाहिजे सनेज कॉर्नरच का. मग पुढचं जाऊया. मग तुम्हाला मी बोललो होतो, एक तुम्हाला बोललो कस्टमर बनू शकतो, दुसरं नेटवर्क बिल्ड करू शकता आणि तिसरं रिटेल प्रोडक्ट सेल पण करू शकता. यासाठी एक मॉड्यूल आहे होम शॉप मॉड्यूल. जसं मागाशी तुम्हाला सांगितलं अप्रूव्हल घ्यावं लागतं, तर त्यामधून पण तुम्ही 50% प्रॉफिट सेलिंग वरती घेऊ शकता. तुम्हाला वाटलं की मी घरातून छोटंसं एक शॉप चालू शकतो तर तुमची कॅपॅसिटी असेल, तुम्हाला वाटत असेल मी छोटंसं शॉप, होम शॉप, घरातून चालवणारं शॉपला होम शॉप आम्ही म्हणतो, यातून तुम्ही 50% प्रॉफिट घेऊ शकता आणि याच्यात पण तुम्ही एक नेटवर्क बिल्ड
हँडल करू शकता, जसं की डोमिनोज वाल्याने केला, जसं मॅकडोनल्ड वाल्याने केलं, सिसिडेने केलं, किंवा विठ्ठल कामतने केलं, किंवा आज येवले सारखा एक चहावाल्याने केलं, किंवा हॉस्पिटल किंवा मेडिकल वाले मॉलवाले करत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या लेवलचं इन्कम कंपनीतून ह्यूज इन्कम कमवू शकता. मग आता अचिव्हमेंट काय आहे, आमची अचिव्हमेंट काय आहे? सनेजची अचिव्हमेंट, सनेज 7 वर्षाची कंपनी आणि जबरदस्त फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे. 600 पेक्षा जास्त कोटीचा टर्नओव्हर कंपनी आज केलाय. 16 पेक्षा जास्त सर्टिफिकेट कंपनीकडे आहेत आणि 165 पेक्षा जास्त आमचे शॉप आहेत आणि ऑनलाईन ऑफलाईन पण आमची सर्व्हिस आहे. तर मग जर बघितलं तर असेच खूप मोठे मोठे प्रोग्राम सनेजमध्ये होतात. बघा हे जर बघितलं फंक्शनचे क्राऊड असे मोठे मोठे, मी तुम्हाला आता समोर समजवतोय 1 to 1, पण असंच तुम्ही जर बघितलं आमचे मोठे मोठे फंक्शन प्रोग्राम होतात ज्यामध्ये बसायला जागा नसती. युट्यूबवर तुम्ही बघितलं तुम्हाला लक्षात येईल काय मोठ्या लेवलचे प्रोग्राम होतात. त्यानंतर सेलिब्रेशन, इथं मान सन्मान दिला जातो, असे सत्कार होतात, एकदम जबरदस्त लेवलचे सत्कार होतात. त्याचबरोबर हा बिझनेस तुम्हाला नवीन असेल, मला पण नवीन होता, पण हा बिझनेस शिकवला जातो आणि शिकवण्यासाठी काही ट्रेनिंग प्रोग्राम चालतात, एज्युकेशनल प्रोग्राम पण दिले जातात. त्याचबरोबर ह्या बिझनेसच्या माध्यमातून काही लोकांनी कार घेतल्या, बेसिक कार घेतल्या, कोणी प्रीमियम कार घेतल्या, कोणी लक्झरी कार घेतल्या. हे काही लोक आहेत ज्यांनी प्रीमियम कार घेतल्यात. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्लासचे लोक आहेत, स्टुडंट आहेत, फॅमिली आहे, हाऊसवाईफ आहे, सगळ्यांनी मिळून जबरदस्त लेवलचे कार घेतल्यात. ह्या प्रीमियम कार इथं बघायला मिळतील. त्याचबरोबर जर बघितलं तर लक्झरियस कार, इथं गिरीशजी गुरव सर लक्झरियस कार घेतली, मर्सिडीज बेन्स. त्याचबरोबर गणेशजी लहारे सर अकाउंटंट होते, 2 कार झाल्या, लक्झरियस कार झाले त्यांच्या पण. तुषारजी भोसले सर ट्रॅडिशनल बिझनेस करणारे, त्यांनी पण कार घेतली, लक्झरियस कार मर्सिडीज झाले. त्याचबरोबर मी स्वतः इथं अमोल पारख, माझे पण इथे जबरदस्त लेवलच्या 2 लक्झरियस कार माझ्याकडे आज आहेत. त्याचबरोबर सविता अवताडे मॅम आणि राज पटारे सर जबरदस्त लेवलचे व्यक्तिमत्व, फॅमिली आणि जबरदस्त कपल, यांनी पण आज 2 कारचे ओनर प्लस खूप मोठी अचिव्हमेंट केली. आमचे सर्वांचे मेंटर आहेत अशोकजी तोडमल सर, तुम्ही यांना ऐकत असाल, यांची इन्स्टावरती वगैरे भरपूर व्हिडिओ तुम्ही कधी बघितले पण असतील. तर सर आज खूप मोठ्या लेवलला आज सरांनी ग्रोथ केली आणि कित्येक लोकांनी लाईफमध्ये सरांनी कॉन्ट्रीब्युट केलं आणि सरांची पण अचिव्हमेंट इथं जबरदस्त लेवल झाली. इव्हन एवढंच नाही तर लोकांनी घरं घेतलेत, असे काही लोक आहेत ज्यांचे स्वप्नातले घर पूर्ण झाले. इव्हन लोकांनी फॉरेन ट्रिप केल्या, काही डोमेस्टिक केल्या, काही फॉरेन केल्या, त्यामुळे थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ताश्कंद, दुबई, सिंगापूर अशा खूप ट्रिप झाल्या. हे लोकांनी पैसे कमवले. याच्यात वेगवेगळे लोक आहेत, यांचे काही फोटो आहेत, त्यांची पेमेंट स्लिप आहे, डायरेक्ट पेमेंट स्लिप, पे स्लिप. याच्यामध्ये जर बघितलं तर इथं असलम मुलानी सर बघा 1,40,000, 1,45,000, 1,49,000 असे लोक आहेत. वेगवेगळे लोक लेवलची इन्कम सगळ्यांनी बघितलेत. वेगवेगळे लोक आहेत बघा, इथं काही हाऊसवाईफ आहे, काही स्टुडंट आहे, काही जॉब करणारे आहेत, काही न्यूजपेपर रिपोर्टर आहेत, काही ड्रायव्हर आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, वडापाव स्टॉलवाले आहेत. सगळ्यांनी बघितलं तर 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख असे महिन्याची इन्कम हायस्ट लेवलची घेतलेत. इथं बघितलं बघा देवदास सर फॅमिली 4,31,000, वैभव सर आहेत, तुषार सर आहेत, मनीष लारे सर आहेत, अमोल पारख सर आहेत, सविता मॅडम आहेत. हे सगळे लोकांनी आणि जे आमचे सिनियर आहेत अशोक तोडमल सर, यांचं तर हायेस्ट एका महिन्याचं इन्कम गेलंय 33,24,000 रुपये. हे जर बघा साईडला पेमेंट स्लिप डिटेलमध्ये दिलं आणि खाली बँक एनईएफटी नंबर पण दिलाय, म्हणजे हे बँकेत अकाउंटला इन्कम पण जमा होतं, हे पण दाखवलं गेलं. यात जर बघितलं गेलं तर मग आपण या बिझनेसला करिअर पण लावू शकतो. तुम्ही म्हणले सर बिझनेस करिअर म्हणून करू का, मी डायरेक्ट करिअर म्हणून सनेजचा निर्णय घेऊ का? तर बिनधास्त तुम्ही करिअर म्हणून घेऊ शकता. कारण जर तुम्ही घेतलं तर इथं जर तुम्ही 1 वर्षाचं करिअर लावलं तर तब्बल जवळजवळ तुमच्या घरामध्ये 7.5 लाखाचं इन्कम येऊ शकतं आणि हे सहज शक्य आहे, लोकांनी करून दाखवलंय. त्याचबरोबर जर बघितलं तर 10 वर्षाचं करिअर लावलं तर जवळजवळ 10 कोटी सुद्धा तुमच्या घरात येऊ शकतात. तुम्हाला हे आकडे ऐकायला सध्या मोठे वाटतील, पण मित्रांनो खरंच हे शक्य आहे. हे आपण युट्यूबच्या काही व्हिडिओज वरून आपण बघू शकतो की काय किती लेवलला लोक पोहोचले, ऑलरेडी करून दाखवलंय म्हणून मित्रांनो सांगितलं होतं. मग हा प्रश्न परत पडतो की हा बिझनेस आम्हाला करायचा, कोण सपोर्ट करणार, मला जमल का, मला होईल का, मला एकट्यालाच करावं लागेल का? नाही, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पहिलं सपोर्ट करणार आहे ती म्हणजे सनेज कंपनी. दुसरं सपोर्ट करणार आहे ESI सिस्टम, जी अशोकजी तोडमल सरांच्या हेड खाली एक सिस्टम बनवली गेली, जी इथिकल एज्युकेशन सिस्टम ऑफ इंडिया नावाने आज ओळखली जाते. जबरदस्त सिस्टम आहे, ती तुम्हाला सपोर्ट करणार आहे. त्याचबरोबर तुमच्या अपलाईन मी स्वतः तुम्हाला सपोर्ट करेल. मी ॲज अ अपलाईन आपण इथं जे सिनियर आपले असतात ते सगळे लोक तुम्हाला सपोर्ट करतात. त्याचबरोबर युअर टीम, जी टीम आहे ही पण आपल्याला सपोर्ट करते आणि याच्याबरोबर जर आपल्याला सपोर्ट करतो आपले सगळे सोशल मीडिया चॅनल, ज्यामध्ये यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळे चॅनल आपल्याला काय करतात, मदत करतात पुढे ग्रोथ करण्यासाठी. मग हे सगळे टूल्स पण असतात तुम्हाला, जसं बिझनेस करण्यासाठी इथं टूल्स पण मिळतात. जसे मी जे प्लॅन प्रेझेंटेशन बुकवर तुम्हाला दाखवतो असं बुक मिळतं, प्लॅन लोकांना समजवण्यासाठी. वेगवेगळ्या लेवलचे आरोग्याची माहिती मिळते. वेगवेगळे अशा प्रकारचे पुस्तकं असतात जे तुम्हाला लोकांना दाखवून तुम्ही इझिली बिझनेस करू शकता. मग आता हा बिझनेस कोण करू शकतो, आपण कोणाला बिझनेस सांगू शकतो, सगळ्यांना. मग ते स्टुडंट असू द्या, ते MBA पर्सन असू द्या, इंजिनियर असू द्या, मॅनेजर असू द्या, पोलीस ऑफिसर असू द्या. कित्येक पोलीस ऑफिसर आपल्यावर बिझनेस करतात, कित्येक ॲडव्होकेट इथं बिझनेस करतात, कित्येक टीचर बिझनेस करतात, अकाउंटंट करतात.
हाऊसवाईफ कित्येक महिला आज सनेजमध्ये 60 ते 70% महिला सुद्धा बिझनेस करत आहेत. शेतकरी पण बिझनेस करत आहेत, ड्रायव्हर करतात, शॉपकीपर, दुकानदार किंवा एक भाजी विक्रेता सुद्धा बिझनेस करतो. मग आता आपल्याला घ्यायचा सर निर्णय, तुम्हाला आता मला घ्यायचा निर्णय बिझनेस करण्यासाठी, बरोबर. आता 2 प्रश्न आहेत. आता एवढं बघितल्याच्या नंतर हा बिझनेस करू की नको करू हा प्रश्न पडतो. मग उदाहरणार्थ तुम्ही म्हटलं सर नाही करायचं मला बिझनेस, तर काय होईल सर, मला काय फरक पडेल? ठीक आहे, मी म्हणाल मी अर्धा तास 1 तास तुम्ही मला दिला, पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो फरक काय पडेल, तुम्हाला काय पडेल? जे चाललंय तीच लाईफ चालणार आहे सर. हो, जी चाललं तीच लाईफ चालणार आहे, याच्यात काही बदल होणार नाही. पण तेच जर हा तुम्ही बिझनेस केला आणि विचार निगेटिव्ह जरी विचार मनात आला, जर लॉस झाला तर लॉस काय सर? मी तुम्हाला कुठं इथं पैसे मागितलेत नाही सर, सिंपल आहे. तुम्ही पैसे दिले, प्रोडक्ट घेतले, मग तुम्ही माझ्याकडे काही इन्व्हेस्टमेंट करताय का? काहीच करत नाहीये. जसं तुम्ही आज एखाद्या किराणा दुकानातून सामान आणलं, तुम्ही म्हणता का मी दुकानदारकडे 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून आलो? तुम्ही कपड्याच्या दुकानात गेलात 5,000चे कपडे घेऊन आले, तुम्ही म्हणता का कपड्याच्या दुकानात मी 5,000 इन्व्हेस्ट करून आलो? नाही, तुम्ही काय म्हणता? पैसे दिले, माल घेऊन आलो, खरेदी करून आलो, सामान घेऊन आलो, बरोबर ना. मग खरेदी केली, सामान घेतलं, तर लॉस काही होतच नसतो, मग टेन्शन काय यायचं. पण जर प्रॉफिट झाला तर मी जे सुरुवातीला स्वप्न दाखवले होते ना, ते स्वप्न आपले साकार होऊ शकतात. मग सर किती दिवस नुसतं घरच्या पाठीमागं पडायचो? स्वप्नांसाठी करू ना आपण, घेऊ ना निर्णय. फरक काय पडतो? गाजराची पुंगी वाजली मोडून खाल्ली, कशाला वेळ घालायचा? आपण निर्णय घेऊन सुरुवात करूया. मग आता सुरुवात करायची सर. आता प्रश्न पडतो आत्ता करू का नंतर करू, बघून करू, विचार करतो, वेळ घेतो, किती दिवसांनी करू. पण आत्ता बिझनेस आपल्याला आज करणं लय गरजेचं आहे. का? कारण बघा सर, तुम्ही आज जर बिझनेस सुरुवात करता तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला इथं जागा आता इथं देणार आहे. आमचे स्ट्रक्चर मी तुम्हाला मॉड्यूल मग सांगितलं होतं, आठवतं का? 6 लोक आले, 36 लोक, 216, 1296 असं आपण याला आम्ही जनरेशन म्हणतो याला. तर उदाहरणार्थ तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला पहिल्या जनरेशनमध्ये तुम्हाला आता घ्यायचंय, माझ्या पहिल्या जनरेशनमध्ये मला तुम्हाला घ्यायचंय, आणि तुम्ही जर सुरुवात केली तुम्ही इथं येऊ शकता पहिल्या जनरेशनमध्ये. पण तुम्ही म्हणले तर थांबतो, वेळ करतो, तर सर मी तर थांबणार नाही, मी तर काम करणार आहे आणि जोरात काम करणार आहे. तर माझ्याकडं रोज बिझनेस स्पीड चालू राहणार आहे. मग होणार असं की तुमच्या जागेवरती जागा कोणाला तरी दुसऱ्याला मिळणार आहे. मग मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही सुरुवात नाही केली, तिथे तुमची जागा दुसऱ्याने घेतली, तर फायदा नुकसान कोणाचं होणार? तुमचं होणार आहे. कसं होणार आहे? तुम्ही कुठेतरी खाली जाणार आहे, मग तुमचा लॉस खूप मोठा होऊ शकतो. म्हणून करायचं तर आपल्याला लगेच करायचं, बरोबर. आपण डिसिजन पण घेऊ आणि ऍक्शन पण घेऊन टाकू, बरोबर. आणि हे जर घेतलं तर होईल काय माहिती का? जे आमचं मिशन आहे, ज्या विषयावरती आम्ही काम करतो, त्याचं नाव आहे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. लोकांना आरोग्य पाहिजे, लोकांना आज पैसे पाहिजे आणि लोकांना आज हॅपीनेस पाहिजे. मग करू काय आपण? काही लोक आपल्या मार्केटला असे भेटतील सर ज्याला हेल्थची गरज आहे, आपण त्यांना हेल्थ देऊ सर. तुम्हाला पण गरज आहे आणि लोकांना पण गरज आहे, आपण त्यांना हेल्थ देऊ. काही लोकांना पैशाची गरज आहे, त्यांना आपण पैसे इथून कसे मिळू शकतात ते समजून सांगू, वेल्थ सांगू, आणि आपण पण वेल्थ पूर्ण करू. आणि ज्या लोकांना विचारांची गरज आहे, हॅपीनेस पाहिजे, अशा लोकांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपल्या एज्युकेशन सिस्टम आणि स्पिरिच्युअल नॉलेजच्या माध्यमातून, आणि त्यांना लाईफमध्ये रिअल हॅपीनेस देऊ. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस जर तुम्हाला मला जर मिळत असेल तर मला सांगा सर, का नाही आपलं आयुष्य पूर्ण आपण एकदम परफेक्ट होईल? डेफिनेटली. तर मला असं वाटतं हे माझं प्रेझेंटेशन संपलंय, आणि आता आपण हे प्रेझेंटेशन संपल्यानंतर जर बघितलं तर आता आपल्याला करायची सनेज बिझनेसला सुरुवात. मग आता एवढं प्रेझेंटेशन दिल्याच्या नंतर बऱ्याच वेळ मी ज्या लोकांना एवढे प्रेझेंटेशन दिले सर, तर माझा एक अनुभव असा आहे, प्रेझेंटेशन दिल्याच्या नंतर जास्तीत जास्त लोक हे प्रेझेंटेशन बघितल्यानंतर ताबडतोब बिझनेसला सुरुवात करतात. ताबडतोब जेव्हा त्यांना कळतं की ह्या प्रेझेंटेशनमुळं माझ्या लाईफमध्ये उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, माझं लाईफ बदलणार आहे. पण काही थोडेफार लोक असतात ते लगेच सुरुवात करत नाही. त्याचं कारण काय? एक तर त्यांना बिझनेस काय हा समजलेलाच नसतो, आणि दुसरं त्यांच्याकडे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी साधारणतः 5,000 रुपये पण नसतात. तर मला असं वाटतं तुम्हाला आता सगळं समजलं, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी क्लिअर आहे, तर आपण सर करूया सुरुवात. चालेल? तर सर सुरुवात करायची. कुठला ऑप्शन बेस्ट वाटतो तुम्हाला? सनेज डिस्ट्रीब्युटरशिप बेस्ट वाटते की सनेज बास्केट, सनेज कॉर्नर, वेलनेस होम शॉप? कुठली तुमची इच्छा, मी तुम्हाला फोर्स करणार नाही. फक्त सर तुम्हाला मला आपले एक बिझनेस सुरुवात करायची आणि ग्रोथ करायची, पुढे जायचं. ह्या डिसिजन घेण्यासाठी आणि डिसिजन घेऊन ऍक्शन घेऊन पुढे जाण्यासाठी जर तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट्स असतील आणि समजलं नसेल, तर हे व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही मला ऐकत असाल तर तुम्ही जे तुमचे प्रश्न असतील ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर त्या इंट्रोड्युसरला, ज्याने तुम्हाला लिंक पाठवली, त्या व्यक्तीला कॉल करा, समजून घ्या, भेटा शक्य असेल तर, किंवा कॉल करा आणि समजून घ्या, आणि तुमचे जे प्रश्नाचे डाऊट्स तुमचे आहेत त्या डाऊट्सचं रूपांतर डिटेल्समध्ये घ्या आणि पुढे जा. तर कारण जर अडकून पडलात, डिसिजनमध्ये अडकलात, तर ग्रोथ होणार नाही. आपण इथंच राहू, आणि मित्रांनो आपल्या आयुष्यातलं खूप मोठी संधी ही बाहेर निघून जाईल. लक्ष्मी आहे मित्रांनो आज तुमच्या घरामध्ये येते या बिझनेसच्या माध्यमातून. तर याला समजून घ्या, घरामध्ये आयुष्य बदलू शकतं, रिअल घरामध्ये खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो, आणि आपण आयुष्यामध्ये ग्रोथ करू शकतो. ओके,
तर सर या मिळून काम करूया, मोठी ग्रोथ करूया आणि एक मोठी छलांग मारूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.